Ram Krishna Hari Ram Krishna Hari Jai Ram Krishna Hari
बाप करी जोडी लेकुराचे ओढी बाप करी जोडी लेकुराचे आपुली कुरवंडी बाळ होणी एकाएकी गेला मिरासीचा धड्या एकाएकी गेला मिरासीचा गडी बाग होणी भार खांदी हारोनिया पाही डोळा अलंकार हारोनिया पाही डोळा अलंकार हेवादावी थोर करुनिया एकाएकी गेला मिरासीचा एकाएकी गेला मिरासीचा बाग होणी भार खांदी तुका म्हणे निधी गंजू आनिका
एकाएकी केला मिरासीचा धनी, कडिये वागवणी भार खांदी, घालोनिया पाही डोळा अलंकार, ठेवा दावी थोर करोनिया। एकाएकी केला मिरासीचा धनी, कडिये वागवणी भार खांदी, तुका म्हणे नेदी तुका म्हणे नेदी गंजू अनिकाशी, उदार जीवाशी आपुलिया। एकाएकी केला मिरासीचा धनी, कडिये वागवणी भार खांदी, महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रै, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग। पांडुरंग करो प्रथम नमः, प्रथम नमः, पांडुरंग करो प्रथम नमः, प्रथम नमः, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण, होय सकल विद्याचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता। ओम नमो ज्ञानेश्वराय,
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरबंडे वाळवणी एकाएकी गेला मिरासीचा धनी कडिये वागवणी भार घांदे विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा बापाचं प्रेम, बापाचं अंतकरण, बापाचं कर्तव्य, बापाची जबाबदारी वर्णन करणारा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी विठाला अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य. आज या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झालेले आहेत ते निमित्त म्हणजे आज या करी परिवारातील असणारे पिताश्री ज्यांचं आज प्रथम पुण्यस्मरण किंवा प्रथम वर्षश्राद्ध म्हणूया कैलासवासी पिताश्री नामदेव कृष्णा करे या बाबांच्या आज प्रथम पुण्यस्मरणाच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आजची ही कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून मला मिळाली ते आमचे आदरणीय घुले महाराज यांच्या माध्यमातून संपर्कातून या ठिकाणी येण्याचा योग आला आणि परिवाराने सुंदर असं आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन केलं. आपल्या बाबांच्या वडिलांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण काहीतरी पुण्य केलं पाहिजे, ज्ञानदान केलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी सुंदर अशा कीर्तनाचं आयोजन केलं. या परिवाराचं सुद्धा करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण कीर्तन हे कोणाच्या पण घरी होत नाही. ज्याच्या घरामध्ये काहीतरी संस्कार, ज्याच्या घरामध्ये काहीतरी पुण्य शिल्लक आहे, मला असं वाटतंय त्यांच्याच घरात कीर्तन होत असतं. आणि म्हणून या परिवाराचं सुद्धा आभार मानते. आणि या ठिकाणी आपल्या मुलांना बोलू नका अजिबात, शाळेत जाऊन बसा नाही तर शांत बसा, नाही तर इथं कीर्तनाला येऊन बसलं तरी काय अडचण नाही. या ठिकाणी नाही आता ते त्यांचं वय नाही मला वाटतं ते आपलं काम आलं बरोबर, म्हणजे आपलं म्हणजे तुमच्यासारख्यांचं. खरी कीर्तनाची गरज तर त्यांना, पण तेच कीर्तनाला त्यांनाच कीर्तनाला बसायला आवडत नाही. म्हातारी माणसं काय कीर्तन ऐकून सुधरत नाही, तमाशा ऐकून बिघडत नाही. खरी कीर्तनाची गरज या लेकरांनाच आहे हो, पण ते त्यांना त्याचं महत्व कळतं, पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. विठ्ठल आज खऱ्या अर्थाने या कार्यक्रमासाठी ज्यांचे सुंदर अशी साथ आपल्याला आज लाभलेले हरिभक्त पारायण काजळे महाराज असतील, आदरणीय काजळे महाराज दोन्ही, घुले महाराज, सर्व भजनी मंडळ, विनेकरी बाबा, पेटीवादक बाबा, त्यानंतर कार्यक्रमासाठी साथीला गायनाच्या साथीला असणाऱ्या आमच्या संस्थेतील तृप्तीताई असतील, गौरीताई असतील, या ठिकाणी आमच्या कार्यक्रमासाठी ज्यांची मृदंगाची साथ आहे आमचेच बंधू जीवन महाराज दायगुडे, आणि आपला कार्यक्रम ज्यांच्यावरती अवलंबून आहे ती सुंदर अशी माईक सिस्टीम, सर्वांच्या साथीने सर्वांच्या उपस्थितीने आपल्या कार्यक्रमाला लाभलेलं हे सौंदर्य आहे. विठाल कीर्तन सेवेसाठी या निमित्तातून अभंग जो आपण घेतलेला आहे, या निमित्ताला अनुसरून अभंग घेतलेला आहे. बाप करी जोडी लेकुराचे ओढी. बाप आपल्या मुलांसाठी, आपल्या लेकरांसाठी काय करतो तुकोबारांनी खूप थोडक्या शब्दामध्ये आपल्या समोर मांडलेलं आहे, आणि ते चिंतन मी तुमच्या समोर माझ्या शब्दात मांडण्याचा माझ्या बुद्धीप्रमाणे प्रयत्न करणार आहे. फक्त तुम्ही लक्ष देऊन या ठिकाणी ऐकायचंय. मी फक्त या अभंगातून तुकोबारांनी बाप सांगितला म्हणून मी बापच सांगणार आहे. बाप नेमका आपल्या लेकरासाठी काय करतो, किती प्रेम करतो, आणि बापाची जबाबदारी काय असते, अभंगामध्ये खूप सुंदररित्या तुकोबारांनी या अभंगातून वर्णन केलेलं आहे. लक्षात घ्या, आजचं हे नैमित्तिक कीर्तन आहे, म्हणजे जे काहीतरी निमित्तातून केलं जातं, प्रासंगिक कीर्तन आहे. जीवनामध्ये माणसाच्या जे काही कर्म वाट्याला आलेलं आहे ते करावं लागतं, त्यापैकी हे पण एक कर्मच आहे, ज्याला आपण नैमित्तिक कर्म असं म्हणतो. माणसाच्या जीवनामध्ये माणसाचा जन्म माणसाच्या हातामध्ये नाही,
जन्म आहे का आपल्या हातामध्ये बाबा? जन्म घेणं आपल्या हातामध्ये का? नाही. बरं, मरण आपल्या हातामध्ये आहे का? मरण नाही. पण कसं जगायचं हे तरी आपल्या हातामध्ये ना, बरोबर ना? कसं जगायचं हे तरी आपल्या हातामध्ये ना. आणि जगण्यावरती माणसाचं मरण अवलंबून असतं. मेल्यानंतर माणसाच्या बरोबर शेवटी येणार आहे काय? काय येणार आहे? काय येणार आहे? एक गोष्ट येणार आहे फक्त. कोणती गोष्ट? कोणती गोष्ट? आपण केलेलं कर्म. बाकी आपल्यासोबत काहीही येणार नाही. म्हणून आपल्या हातून जेवढं काय आपल्याला चांगलं करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग तुम्ही म्हणाल की कर्म करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? कोणतं कर्म करायचं? विहित कर्माचं आचरण करायचं, निषिद्ध कर्माचा त्याग करायचा. विहित कर्मामध्ये 4 प्रकार आहेत: नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. पहिलं कर्म आहे ते नित्यकर्म. नित्यकर्म म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी नित्यनेम असला पाहिजे. कारण ज्याच्या जीवनामध्ये नित्यनेम नाही त्याला माणूस म्हणताच येत नाही. काही नित्यनेमाविना अन्न खाय तोची. हा, त्याला बैल कधी कीर्तनाला आलेले का? म्हस कधी कीर्तनाला येऊन बसली का? म्हैस म्हणजे घरी बसलेला म्हशीत असं मला म्हणायचं नाही बरं. बैलाने कधी एकादश केली का? केली का? नाही. पशु कधी? पशु काय पाप पुण्य जाणते, त्यांना काय कळतंय? कीर्तन भजन हे फक्त माणसाला कळतं. आणि माणसालाच फक्त तेवढं ज्ञान आहे: बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशव राजे सकळ सिद्धी. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये मला असं वाटतं काहीतरी चांगला नित्यनेम पाहिजे बरं का. कारण ज्याच्या जीवनामध्ये नित्यनेम आहे, माऊली म्हणतात नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभतया जवळ, हा, त्याला मोक्ष मिळतो, त्याला साक्षात भगवान विष्णू जवळ जागा मिळते. हे नित्य कर्माचं फळ आहे. पण ज्याच्या जीवनामध्ये नित्यनेम नाही बाबा, त्याच्याकरता सुद्धा ज्ञानोबराय सांगतात: हरी विन जन्म नरकची पै जाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. तो मात्र यमाचा पाहुणा होणार आहे. तुम्हाला वाटत असेल शांती दया पाहुणा हरी करी, तर जीवनामध्ये नित्यनेम नामी, जीवनामध्ये नित्यनेम करा. हे नित्य कर्म आहे. पण चांगला नित्यनेम असावं मला असं वाटतं. चांगला, नाही तर काही नित्यनेम करून उपयोग आहे? काही माणसाचा नित्यनेम होता रोज सकाळी उठायचं आणि आंघोळ केल्यानंतर गावातल्या एकत्री माणसासोबत भांडण करायचं. त्याच्याशिवाय त्याचा दिवसच जात नव्हता. बरेच दिवस झाले, त्याचं वय झालं आणि त्याने विचार केला आता काय आपली गॅरंटी देता येत नाही. आपण आतापर्यंत गावकऱ्यांना किती त्रास दिला, किती भांडलो. त्यामुळे त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली आणि त्या चिठ्ठीमध्ये त्याने लिहिलं की गावकऱ्यांना मी जिवंत असताना तुम्हाला खूप त्रास दिला, तुमच्याशी खूप भांडलो, आणि त्यामुळे मी मेल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी माझ्या पायाला दावं बांधायचं आणि मला ओढत ओढत स्मशानभूमीपर्यंत न्यायचं, ही माझी शेवटची इच्छा आहे. अशी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली. खरंच दुसऱ्या दिवशी गेला होता. म्हणाल कसं काय? दृष्टांतामध्ये काय पण शक्य होतं महाराज. आणि सगळे लोक जमा झाले, गावचे सरपंच सगळे आले. आणि आल्यानंतर एकाचं लक्ष त्या चिठ्ठीकडे गेलं. ती चिठ्ठी उघडली तर त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं: गावकऱ्यांनो, मी जिवंत असताना तुम्हाला खूप त्रास दिला, तुमच्याशी खूप भांडलो, आणि त्यामुळे मी मेल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी माझ्या पायाला दावं बांधायचं आणि मला ओढत ओढत स्मशानभूमीपर्यंत न्यायचं, ही माझी शेवटची इच्छा आहे. तर ते वाचणार म्हणू लागलं काय माणूस आहे, जिवंत असताना त्रास दिला, पण मरताना पण म्हणतंय की मला ओढत न्या. म्हणजे हा पण त्रासच आहे ना. ते एक आजोबा होते, वयस्कर आजोबा, त्यांनी सांगितलं अरे असं काय म्हणतो, हा काय बिचारानंतर आपल्याला त्रास द्यायला येणार आहे का? त्याची ती शेवटची इच्छा आहे आणि त्याची ती शेवटची इच्छा आपण पूर्ण केली पाहिजे. जर नाही केली तर भूत होऊन मानगोटी बसायचं. सगळ्यांनी विचार केला, त्याच्या पायाला दावं बांधलं आणि त्याला ओढत ओढत स्मशानभूमीपर्यंत चालवलं. पण गंमत अशी बरं का, ती स्मशानभूमी मोठ्या हायवे रोडच्या कडेला होती. रस्त्यावरील इन्स्पेक्टर साहेबांची गाडी चालली होती. साहेबांनी गाडी थांबवली, सगळा प्रकार बघितला. साहेब मनात विचार करायला लागले, काय या गावातली लोक आहेत, किती निष्ठुर अंतकरणाची आहेत. खुशाली या गरीब बिचाऱ्या माणसाला अख्ख्या गावाने ओढत चालवले. साहेबांना इतका राग आला, साहेबांनी लगेच 2 मोठे पिंजरे बोलवून घेतलेले, अख्ख्या गावाला 6 महिने जेलमध्ये टाकले. म्हणजे गेला तो गेला, पण गाव जेलमध्ये टाकूनच गेला. माणसाने मरावं पण कसं? तुका म्हणे एक मरण्याची सरे, तुका म्हणे एक मरण्याची सरे. Oh
उत्तमाची उरे कीर्ती मागे, काहीतरी कीर्ती पाठीमागे राहावी असं वाटत असेल तर जीवनामध्ये चांगलं जगा, चांगला नित्यनेम करा, चांगलं कर्म करा. म्हणून पहिलं कर्मशास्त्रामध्ये सांगितलं ते नित्य कर्म. बस काळ सारा जीवनामध्ये जगत असताना सगळ्यात महत्त्वाचं आणि पवित्र कर्म जर कोणतं असेल तर मुखामध्ये भगवंताचं चिंतन. शेवटी जर त्या मुखामध्ये आलं, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. म्हणून पहिलं कर्म खूप महत्त्वाचं शास्त्रामध्ये सांगितलं. दुसरं कर्मशास्त्रामध्ये सांगितलं नैमित्तिक, आपण ते नंतर बघू. तिसरं सांगितलं काम्यकर्म. काम्यकर्म म्हणजे मनामध्ये काहीतरी कामना ठेवून केलं जाणारं कर्म, मनामध्ये काहीतरी इच्छा ठेवून केलं जाणारं कर्म, त्याला म्हणायचं काम्यकर्म. माता भगिनी, तुम्ही 16 सोमवार वगैरे करणार आता ह्या श्रावण महिन्यातले, कशासाठी करता तुम्ही? काहीतरी इच्छा ठेवून करता, बरोबर? काहीतरी मनामध्ये कामना ठेवून करता, याला काय म्हणायचं? काम्यकर्म म्हणायचं. किंवा दशरथ राजाने जो पुत्र कामेष्ठी यज्ञ केला होता त्याला आपण काम्यकर्म म्हणू शकतो. हे काम्यकर्म आहे. आणि त्यानंतरचं कर्म आहे ते प्रायश्चित्त कर्म. प्रायश्चित्त कर्म म्हणजे काय? तर आपल्या हातून जाणते अजाणतेपणाने एखादं पाप घडणं, म्हणजे आपण ते काय मुद्दाम नाही बरं का, मुद्दाम नाही, पण ते चुकून. तुम्ही इथं प्रत्येक जण कीर्तन ऐकण्यासाठी आला, कोणी चालत आले, पायी आले, कोणी गाडीमध्ये आले, पण येत असताना चुकून तुमच्या पायाखाली किंवा चुकून तुमच्या गाडी खाली एखादी किडा मुंगी ही मरण पावलेली, मग त्या ठिकाणी काय झाले हो? पाप का पुण्य? पापच झालं ना. बरं, तुम्ही काय त्याच्यावरती मुद्दाम पाय दिलाय का? नाही. पण मुद्दाम दिला काय, चुकून पडला काय? पापच झालं ना. जुन्या काळातली लोक म्हणायचे बघा, मांजर मारलं की कुठे जावं लागतं बाबा? काशीला. मग तिथं गेल्यानंतर एखादा वेदोक्त ब्राह्मण पाहायचा, त्याच्याकडून होम हवन विधी पूजा वगैरे सगळं करून घ्यावं लागतं. आणि मग नंतर शेवटी आपल्या हातून जेवढ्या वजनाचं मांजर मेलय तेवढ्याच वजनाचं सोन्याचं मांजर करायचं आणि ते गंगेत सोडायचं. शक्य आहे का कोणाला? नाही. पण ते शास्त्र सांगतं तसंच करावं लागतं, त्याशिवाय त्या पापातून आपली मुक्तता नाही. हे प्रायश्चित्त कर्म आहे. आणि त्यानंतरचं ते नैमित्तिक कर्म, म्हणजे जे कर्म आपण काहीतरी निमित्ताने करतो. जसं की आपण देवाची काय करतो? जयंती करतो, संतांची पुण्यतिथी आणि माणसाचं वर्ष श्राद्ध. विठाल म्हणून
जो विधी आपण वर्षाने करतो आणि जो विधी आपण श्रद्धेने करतो त्याला म्हणायचं वर्ष श्राद्ध. आपल्या मायबापांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत. त्यांना आपण आपलं शरीर, आपला आत्मा, आपला जीव, आपला प्राण समर्पण जरी केला तरी त्या उपकारातून कधीच आपल्याला उतराई होता येत नाही. पण आई वडील गेल्यानंतर त्यांच्या नावाने पिंडदान करणं हे मुलाचं कर्तव्य आहे. आणि तो मुलगा त्यांच्या उपकारातून त्या मुलाने केलेला एक प्रयत्न आहे, थोडासा छोटासा प्रयत्न, म्हणजे आपण त्याला वर्ष श्राद्ध म्हणतो. मला असं वाटतं की ज्यांना आईबाप कळाले त्यांना देव कळाला, पण ज्यांना आईबाप कळत नाहीत ना त्यांना देव कळणं कठीण आहे. तुम्हाला वाटत असेल की देवाने तुम्हाला प्रसन्न व्हावं, अगोदर तुम्ही तुमच्या आई वडिलांना प्रसन्न करा, देव आपोआप तुम्हाला प्रसन्न होईल. कदाचित देव प्रसन्न झाल्यावर गेलेले माईबाप पुन्हा मिळतीलच का नाही याच्यात कुठेतरी शंका आहे बरं का. पण आई वडिलांना प्रसन्न केल्यावर देव आपोआप भेटतो, देव आपोआप प्रसन्न होतो. म्हणून जिवंतपणे माईबापांना जपलं पाहिजे, नाही तर जिथं नाही अन्न मेल्यावरती पिंडदान असं उपयोग नाही. तुम्ही तुमच्या मायबापाला जिवंतपणे जपायचं म्हणजे काय करायचं ते काय तुमच्याकडे 1-2 लाख रुपये मागत नाही. फक्त 2 आपुलकीचे 2 प्रेमाचे शब्द त्यांना बोलायचे. आई तू बरी का, बस पोट भरतं त्या आईचं, पोट भरतं त्या वडिलांचं. एकदा का तुमचे मायबाप या मात्यात निघून गेले ना, कितीही आई आई करा आणि कितीही बाबा बाबा करा, माती आड गेलेले मायबाप तुम्हाला नंतर ह्या डोळ्यांना पाहायला सुद्धा मिळणार नाहीत. ते पाहायला मिळतील ते फक्त फोटोमध्ये. जिवंतपणी त्यांना जपलं पाहिजे, जिवंतपणीच त्यांना जाणलं पाहिजे. मेल्यावर रडून काय उपयोग नाही. मेल्यावर रडून उपयोग आहे का? नाही नाही. जिवंतपणी कधी त्यांना जेवली का विचारलं नाही आणि मेल्यावरती रडतो, काहीही उपयोग नाही. लक्षात घ्या, आज जगामध्ये सगळ्यात मोठा आणि आज जगामध्ये सगळ्यात श्रीमंत माणूस त्याला म्हणायचं ज्याच्याकडे अजून पण त्यांचे माईबाप जिवंत आहे. कोणाला श्रीमंत म्हणता तुम्ही? तुम्ही हे सगळं कधी कमवू शकता, बंगला गाडी, गेलेले मायबाप तुम्हाला त्यांचं प्रेम तुम्हाला कधीच मिळू शकत नाही. एका कवितेमध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक एकाने मज होई शोककारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई घराचं मांगल्य, आई घराचं मांगल्य, पण बाप घराचा पाया आहे. बाप घराचं अस्तित्व आहे. आई घराचा कळस आहे पण बाप घराचा पाया आहे. झळकणारा कळस आपल्याला दिसतो पण तो कळस ज्या पायावरती उभा राहिलाय जीवनामध्ये आई जेवढं प्रेम करते आपल्या लेकरावर तेवढंच प्रेम बाप सुद्धा करतो. फरक फक्त एवढाच आहे, आईचं प्रेम दिसतं, बापाचं प्रेम दिसत नाही. डोळ्यातले अश्रून वाटे हृदयातलं प्रेम जी व्यक्त करते ती आई आहे. पण हृदयातलंच प्रेम हृदयात जो ठेवतो, झाकून ठेवतो, त्याचं नाव बाप आहे. त्या बापाचं प्रेम आपल्याला ओळखावं लागतं, ते समजून घ्यावं लागतं. बोलू नका, या पुढं बोलू नका कुणी, लिंक तुटते हो बोलण्याची. आई जीवनामध्ये रडते. घरावरती जर एखादं संकट आलं तर आई रडत बसते, पण त्या संकटाला छातीचा कोट सारून जो सामोरा जातो त्याचं नाव बाप आहे. हा बाप जीवनात त्याचं दुःख कधीच कोणाला दाखवत नाही आणि त्याला आयुष्यात कधी रडताही येत नाही. नाही रडता येत.
स्वतःची आई जरी वारली तरी त्या बापाला रडता येत नाही का? कारण बहिणींना जपायचं असतं, बहिणींना आधार द्यायचा असतो. स्वतःचा बाप जरी वारला तरी त्या बापाला रडता येत नाही, कारण छोट्या भावंडांना जपायचं असतं. आणि स्वतःची पत्नी जरी अर्ध्यावरती सोडून गेली तरी पोरांकडे पाहून अश्रूंवरती आवर घालावा लागतो. त्याचं नाव बाप आहे. एकदा तुम्ही तुमच्या वडिलाकडे पहा, फक्त एकदा. त्याच्या टाचा झिजलेल्या चपलाकडे बघितलं की त्याचं प्रेम आम्हाला कळतं. त्याचं फाटकं बनियान बघितलं की कळतं की आमच्या नशिबाची भोक त्याच्या बनियानला पडलेली आहे. त्याचा दाढी वाढलेला चेहरा त्याची काटकसर दाखवतो. बघा तुम्ही कुठलाही सण असू द्या, बाप आपल्या पोरांकरता नवीन ड्रेस घेतो, स्वतः मात्र जुनी कपडे वापराय काढतो. बाप स्वतःसाठी कधी नवीन ड्रेस नाही घेत. मुलीला पैसे देईल बाप शॉपिंगसाठी, मुलाला सलून मध्ये जाण्यासाठी बाप पैसे देतो. स्वतः मात्र दाढीचा साबण संपला म्हणून आंघोळीच्या साबणाने दाढी करतो. त्याचं नाव बाप आहे. बाप कधी आजारी जर पडला ना, पटकन दवाखान्यात जात नाही का? त्याला माहिती असतं डॉक्टर आपल्याला 1-2 महिने आराम करायला सांगतील, याची त्याला भीती वाटते. कारण पोरीचं लग्न, पोराचं शिक्षण अजून बाकी असतं, घरामध्ये उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं, ऐपत नसते, परिस्थिती नसते. तरी पण मुलाला शिक्षणासाठी बाहेर मोठ्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन दिलं जातं. तो बाप घेऊन देतो, शिकवतो. बाप दुसऱ्याच्या शेतामध्ये सालानी राहतो, पण मुलाला मात्र चांगल्यापैकी चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन देतो. आणि दुसऱ्याच्या शेतामध्ये साल घालून मोल मजुरी करून तो बाप जर महिन्याला त्या तारखेला त्या मुलाला पैसे पाठवतो, त्याच तारखेला, महिन्याच्या प्रत्येक तारखेला. आणि तारखेला पैसे आल्याबरोबर, आता सगळीच नसली तरी काही मुलं अशी असतात की मित्रांना परमिट रूम मध्ये पार्ट्या देतात. ज्या बापाने पैसे पाठवले त्याच बापाच्या नावाने एकमेकाला हाका मारतात, टिंगल करतात बापाच्या नावाने. अरे तुम्हाला थोडं तरी काय वाटलं पाहिजे. ज्या बापाने कष्ट करून महिनाभर तुमच्या शिक्षणासाठी पैसे पाठवले, त्या बापाचं नाव घेऊन तुम्ही त्याची टिंगल उडवता. बाप नसल्यावर मला असं वाटतं बापाची किंमत कळते. तुम्ही जाता जाता या परिवाराला, यांच्या मुलांना विचारा, मुलींना विचारा की बाप काय असतो. ते तुम्हाला सांगतील हात जोडून. आमचे वडील गेले, तुमचे आहेत, तुम्ही त्यांना जपा. कारण एकदा का ते निघून गेले ना, तेव्हा त्यांचं महत्व कळतं. बाप म्हणजे घराचं अस्तित्व आहे. ज्या घरामध्ये बाप जिवंत आहे ना, त्या घराकडे वाईट नजरेनं बघण्याची कुणाची हिंमत होत नाही. कारण घरातला कर्ता जिवंत आहे. मग तो कसाही असू द्या, अंतरुणावरती पडलेला असू द्या, बहिरा असू द्या, मुका असू द्या, कसाही असू द्या, तो जिवंत आहे. आणि घरच्यांचा तो कर्म बघतोय, याला महत्व आहे. आईच्या असण्याला किंवा आईच्या होण्याला बापामुळेच अर्थ आहे ना. काय होतं, कधी कुणाचा मुलगा होणं टाळता येत नाही टाळता येत, पण कुणाचा तरी बाप होणं टाळता येतं. पण बाप कधीच बाप व्हायला टाळत नाही, तो ती जबाबदारी आनंदाने स्वीकारतो. इतकं सोपं नाही बाप होणं. साधी गोष्ट, एखादा चित्रपट जरी काढायचा असेल तरी मुख्य कलाकाराची जी भूमिका आहे ना, ती एका चांगल्या कलाकाराला दिली जाते. चांगल्या कलाकाराला. मला असं वाटतंय मृत्यू लोकांमध्ये भगवंताने एक प्रमुख जी भूमिका आहे ना, ती एका चांगल्या कलाकाराला दिलेली आहे. बापाची भूमिका आहे ना, ती एका चांगल्या कलाकाराला दिलेली, ती कुणाला पण जमत नाही. पण आपलं होतं कसं की आपल्याला आईचं प्रेम दिसतं. तर प्रत्येक कुठलाही मुलगा असू द्या, परंतु तुम्ही तुमच्या मनातलं कुणाला सांगता, आईला का वडिलांना? आईलाच सांगता ना, वडिलांना सांगत नाहीत पोरं. कुठलीच पोरं नाही, आईला सांगतात. आणि त्यामुळे आई जवळची वाटते. कुठली गोष्ट असू द्या, कुठली. 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर मुलगा पहिल्यांदा आई जवळ येऊन आईला सांगतो. का हो? कारण आई जवळ घेते, गुरवाळते, कवटाळते. पण गुपचूप जाऊन पेढ्याचा पुडा आणणारा बाप मात्र कोणाच्या लक्षात का बरं येत नाही? काय येत नाही?
मुलगा आजारी पडू द्या, आई सतत त्याच्याजवळ बसून राहते, त्याची काळजी करते, पण हॉस्पिटलच्या बाहेरच्या आवारामध्ये पैशासाठी एरजाऱ्या मारणाऱ्या बापाची दखल मात्र कुणी घेत नाही. बाप होणं इतकं सोपं नाहीये. अहो कुठलाही बाप असू द्या, आपल्या श्रीमंत मुलीच्या घरी उभ्या उभ्या का होईना पण चक्कर मारून येतोच. हा, मुलीवरती त्याचं एवढं प्रेम असतं, मुलांवरती एवढं. अहो मुलांसाठी साहेबा पुढे लाचार होणारा बाप, मुलाच्या नोकरीसाठी खरंच किती ग्रेट असतो ना तो बाप, किती ग्रेट असतो. पण मला असं वाटतं बाप नसल्यावर बापाची किंमत कळते, बाप असल्यावर नाही. लहानपणी ज्यांचे वडील गेलेले आहेत ना त्यांना विचारा, एका वस्तूसाठी किती तरसावं लागतं, मोठमोठ्या जबाबदाऱ्या किती लहान लहान वयात पेलाव्या लागतात. हे बाप नसल्यावरती कळतं, बापाचं महत्व कळतं. ते त्या घरापासून दूर असणाऱ्या त्या मुली करणारे मायबाप मरून या जावे बा माझ्या पोटा यावे. मला वाटतं की बापाचं महत्व कळतं ते फक्त त्या घरापासून दूर असणाऱ्या त्या मुलीला. मुलीचं लग्न हो द्या, लग्न झाल्यानंतर मुलगी पहिला फोन आपल्या वडिलांना करते, पहिला फोन. वडिलांचा बदललेला आवाज ती एका क्षणात ओळखते आणि 17 प्रश्न विचारायला सुरुवात करते. मुलगी वडिलांना जाणते, मुलगी वडिलांना जपते आणि इतरांनी सुद्धा घरातल्या त्या बापाला असंच जपावं हे बापाची किमान अपेक्षा असते, छोटीशी अपेक्षा असते. मुलीचं आणि बापाचं नातं शब्दामध्ये सांगणं तसं कठीणच आहे, पण खूप गोड नातं एका मुलीचं आणि एका बापाचं. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या लेकीला परक्याच्या हातात देताना बाबा किती तुटत असेल ना, काय अर्थवेदना होत असतील त्याला. लेक जर घराची सौख्य असेल तर त्या सौख्याचं पावित्र्य तिचा बाबा असतो. संस्कार देणारी जरी आई असली तरी ते संस्कार जपणारा बाबा असतो. संयम देणारी जरी आई असली तरी खंबीर बनवणारा बाबाच असतो. आपल्याला लहानपणी बोटाला धरून चालायला कुणी शिकवलं? आपल्या वडिलांनी शिकवलं. बोलायला कुणी शिकवलं? आपल्या आईने शिकवलं, आपल्या वडिलांनी शिकवलं. अहो कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणारा कोण आहे? बाबाच आहे. पिकनिकसाठी शॉपिंगसाठी मुलींना पैसे कोण देतो? बाबा देतो. आईने जर का कमी किमतीचा ड्रेस काढला तर हळूच आपल्या लेकीला विचारून भारी किमतीचा ड्रेस घेणारा सुद्धा कोण आहे? बाबाच आहे. आईने जर का काही काम सांगितलं तर तिला दरडावणारा सुद्धा तोच आहे. आपल्या लेकीच्या प्रत्येक सुखासाठी झटणारा बाबा आहे. आणि शेवटी मुलगी म्हणजे परक्याचं धन हे कटू सत्य पचवणारा सुद्धा कोण आहे? बाबाच आहे. जेव्हा मुलगी माहेरचा उंबरटा ओलांडून सासरी जायला निघते त्यावेळेस ढसढसा जो रडतो त्याचं नाव बाप आहे. दिल्या घरी सुखी राहा असं म्हणताना आतून तुटतो, आतून खचतो तो बाबा आहे.
आणि खऱ्या अर्थाने आपल्या बापाचं मन जी ओळखते ती मुलगीच असते बरं का, मुलगीच असते ती. लग्नानंतर मुलीचं सगळं काही बदलून जातं, नाव सगळं, आडनाव, गाव सगळं बदलून जातं, जिल्हा तालुका सगळं. पण वडिलांबरोबरच तिचं नातं हे कधीच कधीच आणि कधीच बदलत नाही. ती शेवटपर्यंत आपल्या वडिलांची लाडाचीच असते. कोणती मुलगी, मुलगी वडिलांना जाणते. मी असं म्हणत नाही की फक्त मुलगीच, मुलं सुद्धा काही असे आहेत की आपल्या वडिलांना जीवाच्या पलीकडे सांभाळतात, आपल्या आईला जीवाच्या पलीकडे जपतात. पण 10% मुलं समाजामध्ये आता अशी आहेत, खूप अशी एवढी बेईमान लोक झाली की त्यांना आईबापाचं महत्व समजायला तयार नाहीये. आणि म्हणून तर कीर्तनातून हे आपल्याला सांगावं लागतं. मला असं वाटतं की बाप जीवनामध्ये प्रेम करतो, बाप जीवनामध्ये प्रेम करत नाही असं नाही, बाप प्रेम दाखवत नाही याचा अर्थ तो प्रेम करत नाही असं नाही बरं का. त्याचं प्रेम आपल्याला ओळखून घेता आलं पाहिजे, समजून घेता आलं पाहिजे. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा वटामध्ये आसू जरे कणावाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याचे धापर. लई अवघड हाय गडा उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गडा उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घालवेला. लेकरांच्या पायी उभा जन्म उधळीला. आधाराचा वड जणू वागलं आभाळ. तिच्याईला पाचोळा जिनं रानो माळ, जिनं रानो माळ. घडीभर तू थांब जरा ऐक त्याचे धापर. लई अवघड हाय गडा उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गडा उमगाया बापर, उमगाया बापर. खूप अवघड आहे. बाप समजून घेणं खूप कठीण आहे. जो बाप, जी आई, ज्या बापाने, ज्या आईने आपल्यासाठी अख्खं तारुण्य खर्च केलं, त्यांना असं वाटतं, प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की जी परिस्थिती, जी अडचणी, जी संकट आमच्या वाट्याला आली, ती संकट, त्या अडचणी, ते दुःख आमच्या लेकराच्या वाट्याला कधीच येऊ नये. म्हणून जे मायबाप रात्रंदिवस कष्ट करतात, शेवटी जाताना मोकळेच जातात. महाराज काय नेता येतं त्यांना शेवटी जाताना सगळं काय आपल्या लेकरासाठी सोडून जातात. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये बाप करे जोडे बाप करे जोडे बाप करे जोडे कुराचा वारे. बाप करे जोडे कुराचा वारे. Oh
आपुली कुरवंडी वाळवणी तुकोबाराय म्हणतात. बाप काय करतो? बाप जोडी करतो. जोडी म्हणजे एक 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 वस्तू तो आपल्या लेकरासाठी अशी जमावून ठेवतो, जोडी करतो, कष्ट करतो. आणि करत असताना तो स्वतःच्या देहाचा पण विचार करत नाही. आपुली कुरवंडी वाळवणी, कुरवंडी म्हणजे हाडाची काढ करतो, रक्ताचं पाणी करतो बाप. म्हणून बापाविषयी जेवढं, वडिलाविषयी मला वाटतं जेवढं सांगावं तेवढं कमी. एका कवितेमध्ये फार वर्णन, सुंदर वर्णन आलेलं आहे. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कनक रकना, त्याच्या हृदयात सुधा लाजाळूची संवेदना. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप घराचा तो पाया, बाप म्हणजे घराचा पाया असतो बरं का. घराचा पाया कसा पाहिजे? मजबूत पाहिजे. घराचा पाया जर का मजबूत असेल तर ते घर टिकतं, आणि घराचा पाया जर का निकृष्ट दर्जाचा असेल तर ते घर कोसळल्याशिवाय राहत नाही बरं का. बाप म्हणजे घराचा पाया आहे. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो हा पाया, तेव्हा कोसळते घर. कसा असतो बाप? बाप कसा असतो? बाप म्हणजे रे कसा, जसा पाण्यातला मासा, ज्याच्या डोळ्यातला थेंब कुणा दिसणार कसा. बाप आपल्याला रडताना कधीच दिसत नाही, कधीच. तो त्याचे सगळे अश्रू फक्त एका क्षणासाठी रोखून ठेवतो, आणि तो क्षण म्हणजे बाप साठवतो अश्रू, वाट पाहे त्या क्षणाची. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. मुलगी सासरी जाताना मात्र तो आपल्या अश्रूंना रोखू शकत नाही कोणताही बाप असू दे. तुमचं आमचं सोडा, पण कण्वासारख्या मुनी रल्ले शकुंतलेसाठी आणि जनकासारख्या विदेही रल्ले सीतेसाठी आपण कोण आहे? एवढं सोपं नाही बाप होणं. म्हणून महाराज वर्णन करतात बाप काय करतो आणि बापाची जबाबदारी काय असते. महाराज अभंगाच्या द्वितीय चरणातून सांगतात. मीरा
वागवणी भार खांदे. जेव्हा आपण ज्या आईने आपल्या कडेवरती वागवलं, आपल्याला खांद्यावरती वागवलं, प्रसंगी कडेवरती खांद्यावरती घेऊन ज्यांनी शेतातलं काम केलं आणि शेवटी मात्र मुलगा मोठा झाल्यानंतर सगळं काय आपल्या मुलाच्या नावावरती करून दिलं. एवढं उदारत्व फक्त एका आईवडिलाकडेच असू शकतं. आणि ही बापाची जबाबदारी. आपल्याला आठवत असेल की आपले वडील आपल्याला खांद्यावरती घेतात. कधी लहानपणी आपल्या वडिलांनी आपल्याला खांद्यावरती घेतला असेल आणि आई आपल्याला कडेवरती घेते. पण त्याचं पण एक शास्त्र आहे बरं का. आई आपल्याला कडेवरती का घेते? कारण तिला असं वाटतं की जे मला दिसतंय ते माझ्या लेकराला सुद्धा दिसावं, म्हणून आई आपल्याला कडेवरती घेते. पण बाप आपल्याला खांद्यावरती घेतो, कारण त्याला असं वाटतं की जे मला दिसू शकत नाही, जे मी पाहू शकत नाही, जे मी बघू शकत नाही, ते माझ्या लेकराने पाहावं, ते माझ्या लेकराला दिसावं. ही बापाची भूमिका असते. कडिये वागवणी भार खांदी. बापाविषयी सांगावं तेवढं कमी. माझ्या डोळ्यातली आसव, माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगाळ जोडल्याली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली. उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली. मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना, मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना.
पुरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, पुरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. वडिलाविषयी सांगावं तेवढं कमी आहे महाराज, कारण ते नातंच एवढं श्रेष्ठ आहे. जगातलं सगळ्यात मोठं नातं आणि जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नातं म्हणजे आपल्या आईवडिलाचं नातं आहे. सबसे बडी है माँ पगले, सबसे बड़ी माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे, देती है दुआ, देती है दुआ, पगले सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ. जगातलं सगळ्यात मोठं नातं, जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नातं म्हणजे आईवडिलाचं नातं आहे. म्हणून एक बापाचं उदारत्व एका ह्या दुसऱ्या चरणातून महाराज सांगतात. बापाचं कर्तव्य सांगितलं. एकाएकी केला मिरासेचा धनी, कडिये वागवणे भारखंदे. बापाचं कर्तव्य काय, प्रत्येक बापाची जबाबदारी काय महाराजांनी सांगितलं. एकदा का मुलगा मोठा झाला की सगळा कारभार कुणाच्या हातात द्यायचा, आपल्या मुलाच्या हातात दिला पाहिजे. ही बापाची काय आहे, जबाबदारी आहे. मुलगा मोठा झाला असं तुम्हाला कधी वाटतं? नाही एवढा येत पाऊस, गोंधळ करू नका. मुलगा मोठा झाला असं तुम्हाला केव्हा वाटतं? व्यवहारातला प्रश्न आहे. कधी असं तुम्हाला वाटतं की आता सगळं कारभार आपण आपल्या मुलांच्या हातात दिला पाहिजे? कधी वाटतं असं तुम्हाला? हा, हे एक बरोबर आहे, पण साधी गोष्ट आहे. आपली चप्पल, बापाची चप्पल पोराच्या पायाला आली की समजायचं आता मुलगा मोठा झाला. आता सगळं काही मुलाच्या हातामध्ये दिलं पाहिजे, ही बापाची जबाबदारी आहे. आज दशरथ राजाचं उदाहरण मी तुम्हाला सांगते. दशरथ राजाने एकदा आरशामध्ये पाहिलं आणि आरशामध्ये पाहिल्यानंतर दशरथ राजाला त्यांच्या कानाजवळचा फक्त एकच केस पिकलेला दिसला, फक्त एक. लगेच निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी पोरांना राज्यकारभारावरती बसवायचं. फक्त एक केस पिकला होता बरं का बाबा. आपली सगळी पिकली तरी आपण काही चाव्या सोडायला तयार नाही. म्हणजे आपलं कसं झालं, गुळाच्या ढेपीला चिकटलेला मुंगळा, तो तुटून येतो पण निघून येत नाही असं झालं. म्हणजे बरोबर आहे तुमचं, पण थोडं मुलांना समजलं पाहिजे आपण कमवलेली संपत्ती कशी वापरायची, त्याचा वापर कसा करायचा. मला असं वाटतं की मुलांना सुद्धा कष्ट करू द्या. तुम्ही जर सगळं काही त्यांच्यासाठी आयतं करून ठेवलं तर त्यांना त्या पैशाचं महत्त्व अजिबात समजणार नाही. त्यांना सुद्धा कष्ट करू द्या, त्यांना कळू द्या की पैसा कमवण्यासाठी किती कष्ट करावं लागतं. आणि ज्यांना कष्टच कळत नाही त्यांना पैशाचं महत्त्व कळत नाही. मुलावरती पैसे कमवून ठेवण्यापेक्षा, धन कमवून ठेवण्यापेक्षा मला असं वाटतं त्यांना चांगले संस्कार द्या. संस्कार अगोदर त्यांच्यावरती त्यांच्यासाठी कमवून ठेवा. धन कमवून ठेवून काही उपयोग नाही, कारण तुम्ही कितीही धन त्याच्यासाठी कमवून ठेवा आणि त्याच्यावरती जर चांगले संस्कार नसतील तर तुम्ही कमवलेलं धन तो मुलगा एका क्षणात म्हटलं तरी उधळून टाकेल. आणि तुम्ही त्याच्यासाठी संस्कार कमवून ठेवा, त्याला धन नाही, तो शून्यातून विश्व निर्माण करेल जर त्याच्यावरती संस्कार चांगले असतील तर. म्हणून पण एक बापाचं उदारत्व आहे. त्याला वाटतं की आपण ज्या परिस्थितीतून गेलो ती परिस्थिती आपल्या मुलाच्या वाट्याला येऊ नये, सगळं काही मुलासाठी सहज उपलब्ध व्हावं म्हणून बाप कष्ट करतो मुलासाठी. आणि शेवटी सगळं काय एकाएकी केला मिरासीचा धनी. हा, मिराशी म्हणजे संपत्ती, त्या संपत्तीचा वारसदार तो मुलगा होतो. धनी म्हणजे मालक.
कडिये वागवणी भार खांदी. बघा हे बापाचं उदारत्व आहे. जर समजा एखाद्या गावामध्ये एखादे शेटजी असतील तर सगळी लोक शेटजी आल्यानंतर म्हणतात बाबा शेटजी आले नाही का. पण काही दिवसांनी त्या शेटजींचं वय झालं आणि ते निघून गेले. आता गादीवरती कोण बसलं? त्यांचा मुलगा. आता लोक शेटजी कोणाला म्हणणार? मुलालाच म्हणणार ना. वर त्याने काही कष्ट केलंय का? त्याने काही मेहनत घेतली का? सगळं आयत्या पिठावर रेगुट्याच असतात. पण आता शेटजी कोण झाले? मुलगा झाला. एकाएकी केला मिरासीचा धनी, कडिये वागवणी भार खंदी. लहान असताना ज्या माईबापांनी आपल्याला कडेवरती घेतलं, खांद्यावरती घेतलं, महाराज एवढं फक्त आई वडील करू शकतात. ज्या वेळेस आपण लहान असतो, लहान असताना लहान मुलं कशी गोंडस दिसतात. आई काय करते, त्याला आंघोळ घालते, आंघोळ घातल्यानंतर त्याचा गंध पावडर करते, आहे की नाही, त्याला छान नटवते. आणि आपल्या लेकराला कुणाचीही दृष्ट लागू नये म्हणून आई काय करते, त्याला काजळ लावते. काय करते? काजळ लावते. बरं ती एका ठिकाणी लावते का? दोन्ही डोळ्यांना, आहे की नाही, इथं दोन्ही गालाला, दोन्ही हाताच्या तळव्याला, पायाच्या दोन्ही तळव्याला, सगळीकडे काजळ लावते. का हो? का बरं? कारण माझ्या लेकराला कोणाचीही दृष्ट लागू नये, माझ्या लेकराला कोणाची नजर लागू नये म्हणून त्याही त्या मुलाला काजळ लावते. आणि ज्या वेळेस त्या मुलाला असं सुंदर असं सजवते त्यावेळेस बाप येतो आणि त्या मुलाला असं पटकन उचलून घेतो आणि काय म्हणतो, वाह माझं लेकरू काय कृष्णासारखं दिसतंय. हे कौतुक फक्त कोणाला आहे? अंबानीला आहे का? टाटा बिर्लाला आहे का? ते फक्त आपल्या वडिलांना आहे, आईला आहे. आणि म्हणून तुकोबारा अभंगाच्या 3ऱ्या चरणातून सांगतो,
चोडी अपुली कुरवणी बाळवणी एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवणी भार खांदे घालुनी पाही डोळा अलंकार ठेवा दावी थोर करुणिया एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवणी भार खांदे. म्हणून आई वडील जीवनामध्ये आपल्यावरती जेवढं प्रेम करतात तेवढं कुणीच करू शकत नाही. जर असेल कुणाचं तर त्याच्यामध्ये स्वार्थ असू शकतो, त्याच्यामध्ये मतलब असू शकतो, पण आई वडिलाची कोणती अपेक्षा आपल्या लेकराकडून नसते. म्हणून आईची सर वडिलाची सर दुसऱ्या कोणत्याच नात्याला येऊ शकत नाही. एक जण माझ्याकडे आले, मला म्हटले ताई आईच्या आणि बायकोच्या प्रेमामध्ये काहीच फरक नसतो. म्हटलं कस काय? ते म्हणले हो ताई पूर्वी माझी आई मला आंघोळ घालायची, आता माझी बायको सुद्धा मला आंघोळ घालते. म्हटलं पूर्वी माझी आई मला जेवण वाढायची, आता माझी पत्नी सुद्धा मला जेवण वाढते. म्हटलं आईच्या आणि बायकोच्या प्रेमामध्ये काहीही फरक नाही. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं ज्यावेळेस तुम्ही लहान असताना लहान होता तुमच्या आईने तुमची टाळू भरली मग तुमच्या डोक्यावरती केस आले, पण ज्यावेळेस तुमच्या बायकोने तुमच्या टाळूवरून हात फिरवला त्यावेळेस आलेली केस गेली. वाटल्यास चेक करून बघा. आईची सर वडिलांच्या प्रेमाची सर दुसऱ्या कोणत्याच नात्याला येऊ शकत नाही. म्हणून माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थासी. आई वडिलांची सेवा हाच खरा परमार्थ आहे. जो आई वडिलांची सेवा करतो त्याला परमार्थ करायची काही गरज नाही, त्याच्याकडून आपोआप परमार्थ घडला जातो. म्हणून लहानपणीच्या मायबापांनी आपल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, त्या मायबापांना म्हातारपणामध्ये अंथरुणावरती पडल्यानंतर त्यांची सेवा करणं, त्यांची काळजी घेणं, त्यांना दवाखान्यामध्ये नेणं, त्यांना छोट्या छोट्या गोष्टी नख काढणं वगैरे, त्यांना आंघोळ घालणं, हे सगळं काही करणं हे आपलं एक कर्तव्यच आहे. कर्तव्यच आहे. ज्यांनी लहान असताना आपल्याला जपलं, तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं, त्या मायबापांची म्हातारपणी सेवा करणे आपलं काय कर्तव्य आहे. लक्षात. एखादा मुलगा खूप खोडकर असतो, लहान मुलं खोडकरच असतात आहे की नाही, तर ते माईबापाला ज्याची त्याची मुलं प्रिय असतात. ते मुलगा चांगला जरी असला तरी त्याच्यावर भरभरून प्रेम करतात ते आई वडील असतात, आणि मुलगा वाईट जरी असला तरी त्याच्यावर भरभरूनच प्रेम करतात, त्यांचं नाव आई वडील आहे. लहानपणी मुलं खोडकर असतात, आणि एखादा मुलगा जर जास्त खोड्या करत असेल तर बाप काय करतो, त्या मुलाला असं उचलून घेतो आणि विहिरीच्या कडेवरती जातो, आणि बाप त्या मुलाला म्हणतो हे बघ आता जर नंतर तू खोडी केली तर मी तुला या विहिरीत ढकलून देईन. बाप असा म्हणायचा आणि पोरग मोठमोठीने हसायचं. बाप पुन्हा म्हणायचंय बघ जर नंतर तू आता खोडी केलीस तर मी तुला या विहिरीत ढकलून देईल बरं. परत ते पोरग मोठमोठीने हसायचं. बाप तसं म्हणायचं आणि पोरग हसायचं. शेवटी बापाने विचारलं का रे मगाचपासून मी तुला म्हणतोय विहिरीत ढकलून देईन विहिरीत ढकलून देईन आणि तू खुशाल हसतो. पोरग म्हटलं बाबा कारण मला माहिती तुम्ही असं करणारच नाही, कारण मी तुम्हाला एकुलता एकच आहे. काय सांगायचं, एकुलता एक असलं पोरांचं एवढं लाड, पोरांचं लाड केलं पाहिजे, पण जिथं पाहिजे तिथंच केलं पाहिजे. पोरांवरती प्रेम जरूर करा, पण मुलांचं लाड तुम्ही कधी करू नका. जर लाड गेलं तर आपल्या अंगलोट आल्याशिवाय तर राहणार नाही. पण बस आम्ही पण भरपूर मुलं सांभाळतात आपल्या संस्थेमध्ये. जे पोरं लाडाचे आहेत ना ते संस्थेत राहतच नाही. कसं तरी 1-2 दिवस त्यांना बळच ठेवायला लागतं, परत ते फोन करणं जाणं, ते राहूच शकत नाही, ते शिकूच शकत नाही. आपल्या मुलांचं भविष्य घडावं असं वाटत असेल तर मुलांवरती प्रेम निश्चित करा, पण त्यांचे लाड करू नका, विनंती असेल. मुलं जर खोडकर लहानपणी जी खोडकर असतात ते आता खोडकर स्वभाव, पण काही मोठी मुलं सुद्धा खोडकर असतात आहे की नाही. भांडणं करणं आहे की नाही, कुठं मित्राची भांडणं होणं कुठल्या गोष्टीवरून. आता गरम रक्त असतं ते आहे की नाही. जर समजा भांडणं झाली
भांडणं झाल्यानंतर घरी वडिलांना समजलं किंवा तुमचा मुलगा भांडणामध्ये भांडणं करतोय, बाप जेवण करत होता, हातातला घास तसंच खाली ठेवलं, बाप पळतच तिथं आला, इतका पळत आला दम भरेपर्यंत. आल्यानंतर बापाने पाहिलं मुलगा भांडणात आहे, मुलगा भांडणं करतोय. बाप सगळ्याच्या मध्यस्थी आला, बापाने हात जोडले आपल्या लेकरासाठी आणि सगळ्यांना सांगितलं, माझ्या लेकराकडून जर काय चुकलं असेल तर त्यांच्या वतीने मी त्याची माफी मागतो, पण माझ्या लेकराला हात लावू नका हो. जे तुम्हाला काही करायचं ते माझं करा, पण माझ्या लेकराला हात लावू नका. म्हणजे जो बाप देहाचा तर विचार नाहीच करत, पण वेळ प्रसंग जर आला तर तो आपल्या लेकरांसाठी जीवाचा सुद्धा विचार करत नाही, तो बाप आहे. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका